आम्ही आदिजामुनी मराठी शाळा आणि कैलासवासी काशीबाई शंकरराव इंडिया हायस्कूल यांच्या वतीनं मुलींसाठी भाकरी करण्याची स्पर्धा घेतो आहे. आजच्या या जमान्यामध्ये काय झालं आहे, स्वयंपाक करणं खूप दुरापास्त होऊन बसली. स्विगी, झोमॅटो ह्याच्यामध्ये ना सगळं ऑनलाईन मिळतं आहे, घर बसल्या मिळतं आहे किंवा हॉटेलिंगचं जास्त थोडंसं फॅड आहे. त्याच्यामुळं मुली स्वयंपाक करायला जवळजवळ विसरायला लागले. पण आम्ही आमच्या शाळेमध्ये दरवर्षी काय करतो तर त्यांना भाकरी करण्याच्या स्पर्धा, त्या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्या मुली जवळजवळ भाग घेतात आणि चांगल्या पद्धतीच्या भाकरी बनवतात, स्वयंपाक करतात. ह्याच्यानंतर आम्ही काय करतो, पिठलं बनवतो आहे. त्या मुलींनीच केलेला स्वयंपाक, ते पिठलं सगळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सगळेजण मिळून त्याचा आनंद घेतो आहे. ह्याच्यामुळं काय झालं आहे तर मुली घरकामामध्ये आईला मदत करायला लागली, स्वयंपाकामध्ये चांगल्या पद्धतीनं मदत करायला लागली आणि त्यांना स्वयंपाक करण्याची एक आवड निर्माण व्हायला लागली आणि ही आवड भविष्यामध्ये त्यांना उपयोगी पडते. जर स्वयंपाक त्यांनी चांगल्या पद्धतीने केला तर त्यांनी घरामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांचा एक सन्मान केला जाईल. त्यांना त्यांच्या नवऱ्याकडून, सासूकडून एक चांगल्या पद्धतीचा एक मान दिला जाईल. त्याच्यामुळे ह्या स्वयंपाक करणं मुलींना गरजेचं आहे. मुलींना स्वयंपाक येणं गरजेचं आहे. कितीही मुली शिकली, काही झाली तरी तिला भाकऱ्या करायला यायलाच पाहिजे. अशा पद्धतीने हेतू ठेवून आम्ही आमच्या शाळेमध्ये अशा एक भाकरी करण्याचा उपक्रम राबवतो आणि सगळ्या मुली, पालक त्याच्यामध्ये चांगला हिरिरीनं सहभाग घेतात. अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्कृष्ट असा स्वयंपाक केला जातो आणि सगळ्यांनी मिळून त्याचा आनंद घेतो. अशा पद्धतीचे अनेक उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत असतो. त्याला पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत असतो. नमस्ते, माझं नाव रेश्मा शेख. मी आदिजामुनी शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आमच्या शाळेमध्ये 20 स्पर्धा घेतल्या जातात, त्यापैकीच एक भाकरी करण्याची ही स्पर्धा आहे. गेली 2 वर्ष झाली आम्ही ही स्पर्धा घेत आहोत. यामुळे मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवन कौशल्य शिकवले जातात, जेणेकरून मुलांनी स्वयंपाक करायला शिकावं आणि त्यांनी आईंना घरात मदत करावी, हा यामागचा उद्देश आहे. आणि ह्या स्पर्धा घेण्यासाठी मुलं घरूनच साहित्य आणतात. भाकरीचं पीठ, चपातीचं पीठ आणि शाळेच्या पटांगणात चुली मांडून त्यावरती भाकरी करतात आणि यामधून आम्ही नंबरही काढतो आणि मुलांना बक्षीसही देतो. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि मुलं खूप आनंदाने आणि उत्साहाने या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. मुलांबरोबर मुलंही यामध्ये भाग घेतात. या पद्धतीने आम्ही ही स्पर्धा दरवर्षी आमच्या शाळेमध्ये राबवत असतो.